हे पंचायतचे झालेले कामं हे अशा पद्धतीने कामं केलेले आहेत. हे पूर्णपणे याच्या खाली माती आहे पूर्ण. ही नाली कुणी इंजिनिअरिंग आलेला नाही. नाली मारले खोल आणि नंतर या ढिगाऱ्यावरली माती ओढून त्याच्यावरही गच्ची केले, बेड म्हणून सांगतात त्यांनी. हे अशा पद्धतीचं आहे. कसं कामाचं त्याच्या खाली किमान 1 फूट माती आहे. या अशा चिखलामध्ये कसं काम होणार? आमदार साहेबांना शासनाकडून आणलेले पैशा फंडाचं घर ओपन होतं इथं आणि हे कामाचे पूर्णपणे बोगस काम करत आहे. हे बघा, हे पाणी आहे, त्याच्या खाली चिखल आहे. ही चिखल याला 24 तास झालं करून. जास्त हात जाते बघा. ही माती आहे. अशा पद्धतीचे कामं झाल्यावर कामे टिकतील काही. गुत्तेदाराला सांगितल्यानंतर काम थांबू द्या असं गुत्तेदारचं म्हणणं आहे आणि काम नंतर करू असं म्हणतात. ही नाली आता हात एवढं गेलेला आहे, अजून किती खोल आहे की याचा काय पत्ता नाही. ही जवळपास 1 ते 1.5 फूट खोली आहे आणि माती घातलेलं आहे. पाण्यामध्ये माती आणि मातीच्यावरी बेड. ही बघा, ही पाणी असं वाट तुम्ही लय पुढे हे बघा दाबा काका. आणि कसं लोळ घेणार हे नालीचं चिखल. हे माझं नाव घालतो. नावाचं काय, ग्रामस्थांची जबाबदारी आहे ही. या पद्धतीने अशा पद्धतीने हे काम झालेलं आहे. आमदार साहेब रात्र नाही पळून लांबण्याकरता फंड आणून देत आहे आणि लांबण्याची ग्रामपंचायत या पद्धतीने काम करत आहे. त्याला सांगितले तरी असे विद्यार्थी बघा, हे चिखल आहे. या चिखलामध्ये खोल आहे. लकडीला रे कांदी लकडी त्या खड्ड्यामध्ये पाणी आहे का? हे पाणी आहे खड्ड्यामध्ये आणि स्वतः तुम्ही विचार करून करा. सांगा हे काम चुकीचं आहे का खरं आहे? आता ही व्हिडिओ आमदार साहेबाला पण पाठवणार आहे मी की तुम्ही जी फंड दिला लांबण्याला त्या कुण्या पद्धतीने वापरलेल्या आहेत ते स्वतः त्यांनी पाहणार आहेत. आणि व्हिडिओ साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी कामावर लक्ष द्यावे. इथं कोणतं इंजिनियर आलं नाही ना, तुमचं डिप्टी इंजिनियर आलं नाही. तुम्ही तर सांगितलं की डिप्टीला सांगितलं, तुमच्या डिप्टीचा आतापर्यंत पत्ता नाही. तरी हे काम पूर्णपणे बोगस आहे आणि ही व्हिडिओ पूर्ण मंत्रालयापर्यंत जाणार आहे. याची तुम्ही दक्षता लवकर घ्या, नाहीतर तुमचा तुम्ही विचार करा या कामाचा काय करायचं. धन्यवाद.